माझ्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। फक्त 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोहे वापरून असा मऊ कुरकुरीत आणि भन्नाट नाश्ता तयार होतो की घरातील प्रत्येकजण रेसिपी विचारतील। आज मी तुम्हाला अशी सोपी आणि भन्नाट रेसिपी दाखवणार आहे जी कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट फक्त 15 मिनिटात तयार होते। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत, ज्याचे आपण कांदे पोहे बनवतो ते। आता हे मिक्सर मधून याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने हे पावडर तयार झालेले आहे, पाहू शकता। आता ही एका आपण भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता याच भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। रवा जर तुमच्याकडे बारीक नसेल, जाडसर असेल तर तो थोडा मिक्सर मधून फिरवून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। बऱ्याचदा आपल्याकडे वेळ नसतो, तर अशा वेळी झटपट आपला ब्रेकफास्ट तयार करण्यासाठी असा रवा बारीक वापरायचा आहे। आता याचमध्ये त्याच वाटीनं 1 वाटी घट्टसर असं दही घ्यायचं आहे आणि हे दही यामध्ये मिक्स करायचं आहे। आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याचमध्ये थोडंसं या वाटीमध्येच पाणी घालायचं आहे। पाणी आपण अगदी थोडं थोडं घालायचं आहे, एकदम जास्त पाणी घालायचं नाही। पोह्यासाठी पाणी जास्त लागतं, यासाठी आपण बघत बघत म्हणजे हे मिक्स करत करत आपण पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। अशा प्रकारे आपण आता हे छान असं व्यवस्थित मिक्स केलं। अजून थोडी पाणी आवश्यक वाटतं म्हणून यामध्ये आणखी पाणी घातलेलं आहे, कारण भिजून पुन्हा आणखी हे दाटसर असेल तर रव्याला सुद्धा पाणी लागतं आणि पोह्याला सुद्धा पाणी लागतं। आता पुन्हा हे छान असं मिक्स करायचं आहे आणि याला असं झाकण लावून एक 10 मिनिटं जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं। जास्त वेळ सुद्धा ठेवण्याची गरज नाही। ते 10 मिनिटासाठी आता आपण हे झाकण लावून ठेवलं होतं, पाहू शकता। छान असं आपलं हे मऊ असं पीठ झालेलं आहे, परंतु आपल्याला आणखी या ठिकाणी पाणी आवश्यक वाटत आहे म्हणून या ठिकाणी अजून पाणी मी घालत आहे। आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ। जर तुम्हाला फेटायला सुद्धा वेळ नसेल तर तुम्ही हे मिक्सर मधून सुद्धा पुन्हा एकदा काढलं तरी सुद्धा एकदम झटपट हे तयार होऊ शकतं। तर अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे, जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्टसर असं बनवायचं नाही। आता यामध्ये आपण फक्त काही मोजकेच घटक आता वापरणार आहोत। तर यासाठी या ठिकाणी आवश्यकतेनुसार मीठ घ्यायचं आहे, थोडासा चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा आहे, जिरा पावडर, थोडीशी धनिया पावडर आणि ओवा हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये मिक्स करायचा आहे। या ठिकाणी एक महत्त्वाची टिप म्हणजे सोडा आपण लगेच तयार करणार असेल त्याच वेळेस सोडा टाका। जर तुम्ही आणखी थोडा वेळ तुम्हाला वेळ असेल करण्यासाठी तर सोडा लगेच टाकू नका। ज्यावेळी तुम्ही बनवणार त्याच वेळी यामध्ये सोडा टाकायचा आहे। तर भरपूर असा कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये ऍड करायची आहे। आता तुम्हाला आवश्यक वाटलं, मुलांना जे भाज्या खात नाहीत त्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड केल्या तरी चालू शकतं। आता पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता फ्राय पॅनला आपण तेल अगदी थोडंसं नकळत तेल टाकायचं आहे आणि याच्यावरती हे असं हे मिश्रण पसरवायचं आहे। हे डोसे पण नाहीत आणि उत्तापा पण नाही। उत्तापा म्हणावं तर वरून आणखी आपण यामध्ये भाज्या भरपूर टाकल्या तर हा उत्तापा सुद्धा होऊ शकतो, परंतु अशा प्रकारे झटपट जेव्हा टिफिनसाठी किंवा अगदी आपल्याला कमी वेळ असतो आणि अशा वेळी काय ब्रेकफास्ट बनवावा असं सुचत नसेल तर यावेळी हा एक उत्तम पर्याय आहे। हे व्यवस्थित मिश्रण पाहिजे तेवढं पातळ पसरवायचं आहे आणि झाकण लावून याला 2 मिनिटं वाफ आणायची आहे। यानंतर झाकण काढून पुन्हा हे पाणी आटेपर्यंत थोडंसं याला 2 मिनिटं वाफ आणायची। पाहू शकता अजिबात चिटकत वगैरे नाही आणि मस्त असा झटपट आपला हा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे। दह्यासोबत, हिरवी चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता किंवा असंच जरी खाल्लं तरी सुद्धा हे खूप छान आणि टेस्टी होतं। तर नक्की अशा प्रकारचा झटपट ब्रेकफास्ट पदार्थ बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।